पुढे जाऊन ती जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात ही नेहमीच छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता येते. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकविरा चषक साखरे. नक्कीच अगदी 14 वर्षापूर्वी लावलेले हे इवलंसं रोपटं आज रुपेश पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या सपोर्टिंग स्टाफच्या माध्यमातून अगदी या 15 वर्षामध्ये अगदी दिमागदार या छोट्याशा इवल्याशा रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये पदार्पण होताना आपण पाहतोय. कारण तब्बल 64 संघ हे या एकविरा चषक साखरेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिले. नक्कीच सर्वांच्या आवडीची, सर्वांना हवीहवीशी वाटणारी, प्रत्येक क्रीडा रसिक ज्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो अशी पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणजे एकविरा चषक साखरे. मागील 14 वर्षांपासून प्रत्येक खेळाडूसाठी आपला खेळ सादर करण्यासाठी संधी मिळावी. खेळाडू वृत्ती, एकोपा, निष्ठा यांसारख्या गुणांची जोपासना व्हावी यासाठी आदरणीय सन्मान्य श्री रुपेश पाटील यांच्या सौजन्याने एकविरा चषकचे मोठ्या दिमाखात आयोजन केले जाते. आणि असं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसंच अगदी हाताहाताने हा कार्यक्रम फुलत असतो. प्रत्येकाचा स्पर्श लागत असतो. तन मन धनाने सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि म्हणूनच हे एकविरा चषक साखरेचं हे आयोजन अगदी दिमाखात पार पडलं. आणि यावर्षीही ही स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या आहेत. मागील 9 दिवस या स्पर्धेमध्ये एकूण 64 संघ या स्पर्धेत सहभागी झाले. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पुढील वर्षाची तारीख देखील फायनल आधीच ही डिक्लेअर केली जाते. आणि विशेष म्हणजे तारीख डिक्लेअर केल्यानंतर काही अवधीतच, अल्पावधीतच ज्याला म्हणू शकतो की हे प्रवेश पूर्ण होतात. आणि यावर्षी तर जवळजवळ 60 ते 70 टीम या वेटिंगवर होत्या. अशी ही मानाची स्पर्धा जिथे येण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. अशा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. नक्कीच आपण पहिल्यांदा सुरुवात करूया की या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे. या स्पर्धेची प्रवेश फी अत्यंत कमी आहे आणि प्रवेश फी कमी असून सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की इथे आलेल्या प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान केला जातो, आदरातिथ्य केलं जातं. प्रत्येकाला रुचकर अशी भोजनाची व्यवस्था असते. संघासोबत आलेल्या सर्वांची, प्रशिक्षकांची तसेच संघातील सर्व खेळाडूंची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी पार पडली जाते. आणि हे उत्तम आणि रुचकर भोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं, हार्दिक भोजनालय, एकदा जोरदार टाळ्या होत्यात या हार्दिक भोजनालयाच्या सर्व मेंबर्ससाठी आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी प्रथमतः आमंत्रित करतोय सौभाग्यवती संपदा सुनील वझे. संपदा सुनील वझे यांचा यथोचित सन्मान राजू दादा, एक साखरे गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय, एक दानशूर व्यक्तिमत्व राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह व हल्दीराम स्वीट्स मनोज पाटील यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी देऊन त्यांना सन्मानित केले जाईल. तदनंतर मी आमंत्रित करतोय सौभाग्यवती सुवर्णा सदाशिव वझे यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. मी पुन्हा एकदा राजू दादा आपणास विनंती करतोय की आपण या सर्व महिलांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सौ सुवर्णा सदाशिव वझे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी शॉल, अगदी मायेचे शॉल आपण ज्याला म्हणू शकतो, तदनंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण आपल्या स्मृतिपटलात राहावी म्हणून सन्मान चिन्ह आणि हल्दीराम स्वीट्स देऊन सन्मानित केले जाईल. तदनंतर मी आमंत्रित करते सौ सुनीता रवींद्र पाटील. मी सन्माननीय किशोरजी वझे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुनीता रवींद्र पाटील यांना सन्मानित करायचं आहे. ज्या बारडोली धुकटन इथल्या रहिवासी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून इथे उपस्थित प्रत्येक खेळाडूला भोजनाची उत्तम व्यवस्था ज्यांनी केलेली आहे. असं म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की अन्नदाता सुखी भव. आणि या प्रत्येक खेळाडू आणि उपस्थितांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ज्यांनी पाहिली या महिलांचा आपण सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात यांच्यासाठी. मी आमंत्रित करतोय जयवंत दादा पाटील
आपण सुद्धा या मुख्य मंचावरती विराजित व्हायचं आहे. तदनंतर आपण हे एवढं मोठं आयोजन एकट्या रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून होत असलं तरी पण त्यांच्या पाठीमागे आधारस्तंभ भरपूर जण आहेत. या आधारस्तंभांचं पण कौतुक या ठिकाणी होणे अगत्याचं आहे, कारण प्रत्येकाचा स्पर्श या आयोजनाला लाभलेला आहे आणि त्यांचाच सत्कार या ठिकाणी होणे गरजेचं आहे. मी प्रथमतः आमंत्रित करतोय श्री नकुल पाटील, ज्यांचं विशेष सहकार्य या एकविरा चषक साखरेसाठी लाभलेलं आहे. नकुलजी पाटील, मी सन्माननीय जयवंतदादा आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नकुलजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अभिनंदन या ठिकाणी केले जाते, कारण आपलं सहकार्य हे नक्कीच लाख मोलाचं सहकार्य आहे. सन्माननीय नरेशजी पाटील, नरेशजी पाटील यांचं सुद्धा सहकार्य अगदी लाख मोलाचं आहे. मी पुन्हा एकदा किशोरजी वजे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री नरेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, कारण संपूर्ण फॅमिली अगदी गेले काही दिवस खूप अथक मेहनत परिश्रम या ठिकाणी करताना आपण पाहिलं आणि त्यांच्याच या मेहनतीतून हे साकारलं जाते, हे सजलं जाते वर्ष 15व एकविरा चषक साखरेचं. धन्यवाद नरेशजी पाटील, अशाच अगदी खंबीरपणे आमच्या रुपेशजी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहा. सन्माननीय श्री मनोजजी घरत, चला मनोजजी घरत यांचं सुद्धा विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मी राजूदादा पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोजजी घरत यांचं धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. शाल श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर मी आमंत्रित करतोय विश्वनाथ दत्तात्रय पाटील, सन्माननीय विश्वनाथ दत्तात्रय पाटील यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या एकविरा चषक साखरेसाठी लाभलेलं आहे. मी त्यांना आमंत्रित करतोय. मी नरेशजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथ दादांचं यथोचित स्वागत सन्मान आपणास करायचा आहे. धन्यवाद विश्वनाथ दादा, असंच सहकार्य आपलं लाभू दे हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतोय. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत किशोरजी वजे यांचं सुद्धा यथोचित सन्मान जयवंतदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावा. नेहमीच सहकार्य लाभत असतं. आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान सल्लागार आणि अतिशय सुंदर आयोजन ज्यांच्या माध्यमातून होत असतं. नेहमीच आम्हाला ते नवरात्रीच्या माध्यमातून नेहमीच बोलवत असतात सूत्रसंचालनासाठी असे किशोरजी वजे, आणि विशेष सहकार्य लाभते त्यांचं या एकविरा चषकसाठी. सन्माननीय धीरज पाटील उर्फ बंड्या म्हणून प्रचलित असलेले धीरज पाटील. चला धीरज पाटील बंड्या यांना मी आमंत्रित करतोय. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य ह्या एकविरा चषकसाठी लाभत असतं. धीरज पाटील बंड्या या नावाने प्रसिद्ध. तदनंतर मी आमंत्रित करतोय जयवंतदादा पाटील बारक्या शेठ, ज्यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था अगदी झालेली आहे, कारण जल हेच जीवन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे आणि ती मोफत व्यवस्था जयवंतदादांनी आपल्यासाठी करून दिली. मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बारक्या शेठ अर्थात जयवंतदादा पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. वेल डन, धन्यवाद जयवंतजी पाटील. तदनंतर मी आमंत्रित करतोय श्री भगवान पाटील, भगवानदादा पाटील. आपलं सुद्धा विशेष सहकार्य अगदी लाख मोलाचं सहकार्य आपलं लाभत असतं. भगवानदादा पाटील त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे.
मी सुनील वझे यांना आमंत्रित करते की आपण भगवान पाटील यांच्या कन्येचा सन्मान करावा. या ठिकाणी भगवान पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची सुकन्या येत आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तदनंतर मी सुनील वझे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपलं मंडळ करू इच्छितं, कारण आपलं पण सहकार्य अगदी लाख मोलाचं असतं. मी जयवंतदादा पाटील या आपल्या शुभ हस्ते सुनीलजी वझे यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. जोरदार टाळ्या होत्यात या सर्व सहकार्य करणाऱ्यांसाठी, कारण या प्रत्येकांच्या मेहनतीतूनच हे साकारलं जाते एकविरा चषक. तुमची सोबत आहे म्हणून ते एकविरा चषक उत्तमरित्या पार पाडू शकता. धन्यवाद. तदनंतर मी आमंत्रित करतोय वासिम शेख. 9च्या 9 दिवस अगदी मी म्हणेन की रुपेश पाटील यांचे परम मित्र वासिम शेख, कारण प्रत्येक वेळी मी आल्यापासून बघतोय अगदी मान्यवरांचं आदरातिथ्य करणं, संपूर्ण व्यवस्था करणं आणि अगदी हाताला हात धरून जे रुपेश सरांच्या जोडीला आहेत असे वासिम शेख यांचा यथोचित सन्मान मी रुपेश पाटील आपणास करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मित्राचा यथोचित स्वागत सन्मान करावा. जोरदार टाळ्या होत्यात वासिम शेख साठी. काटाळे येथील वासिम शेख यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. धन्यवाद. असंच आपलं सहकार्य या एकविरा चषकच्या माध्यमातून होत राहू दे. या एकविरा चषक मध्ये जर कोणी रंगत आणली असेल ते म्हणजे डीजे ऑपरेटर्स. विविध धुनींच्या माध्यमातून खेळाला एक वेगळं वळण दिलं. चौकार असो की षटकार, गडी बाद असो की अजून काही, प्रत्येकाचा आनंद द्विगुणित जो केला तो म्हणजे डीजे ऑपरेटर्सनी. अशा डीजे ऑपरेटर्सच्या स्वागत समारंभाकडे आपण वळूयात. मी आमंत्रित करतोय डीजे मास्टर पीके डीजेचे प्रतिनिधी यांना मी प्रथमतः आमंत्रित करतोय. सन्माननीय कमलाकरजी पाटील सर, मी आपणास मुख्य मंचावर येण्याची विनंती करते. मी जयवंतदादा पाटील आपणास विनंती करतो की आपण पीके डीजेचे ऑपरेटर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जयवंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. डीजे मास्टर पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, हल्दीराम स्वीट्स आणि त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. धन्यवाद. अशीच सुमधुर संगीत, अगदी कोणत्या वेळेला कोणतं संगीत वाजलं पाहिजे हे ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पीके डीजे. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य चिंतामणजी वझे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोरजी वझे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान्य चिंतामणजी वझे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सन्माननीय मिलिंदजी काशीनाथकेनी मराठी दणका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये मी त्यांचं पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर. एकविरा चषक साखरेच्या सर्व मॅच आपण घर बसल्या पाहू शकलो, त्याचा आनंद आपल्याला घेता आला. या सर्व सामन्यातील सर्व बारकावे आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी पार पडली असे यूट्यूब लाईव्ह, अर्थातच एक पालघर तालुक्यातील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक ज्यांनी ब्रँड, स्वतःचा ब्रँड निर्माण केलेला आहे, पाटील नेटवर्क्सच्या प्रतिनिधींना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय. हा सन्मान देण्यासाठी मिलिंदजी किनी आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कचे प्रतिनिधींचं या ठिकाणी यथोचित शाही सन्मान करायचा आहे. मायाची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या होत्यात
युट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क्स. हे नुसतं आता नाव नाहीये तर ब्रँड तयार झालेला आहे. पंच हा अतिशय महत्वाचा घटक. संपूर्ण दिवसभर उन्हात उभे राहून निपक्षपाती काम करण्याची मोठी आणि महत्वाची भूमिका ही पंचांना पार पाडावी लागते. सर्वांना सांभाळून घेत असताना प्रत्येक सामन्याला न्याय देताना त्याची बिचाऱ्याची दमछाकच होत असते. आपले कौशल्यपूर्ण व निपुण असे पंच आपल्याला लाभलेले आहेत आणि असे पंच म्हणजेच मी पहिल्यांदा आमंत्रित करतोय पंच विरल नायर. पंच विरल नायर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मनोज पाटील. आपल्या शुभ हस्ते पंचांना सन्मान चिन्ह हल्दीराम स्वीट्स आणि त्यांचं मानधन देऊन सन्मानित करावं. या ठिकाणी सन्मानित केले जात आहेत पंच विरल नायर. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच आपलं मानधन आणि हल्दीराम स्वीट जे मनोज पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहेत. मी विरलजी नायर यांना इथे 2 मिनिटं थांबवतो. बोलावं तर लागेल का एवढं. एक मिनिट या 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 कारण थकलेलं आहे, शरीर थकलेलं आहे पण अजूनही मन थकलेलं नाही हे मात्र नक्कीच आहे. यानंतर मी आमंत्रित करतो अजितजी म्हात्रे. पंच अजितजी म्हात्रे. अजितजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान नकुलजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. नकुलजी पाटील. विपुलजी वजे आपणास मी सन्मानपूर्वक या मंचावरती आमंत्रित करतोय. विपुलजी वजे या आपण मुख्य मंचावरती विराजित व्हा. तदनंतर मी आमंत्रित करतोय आपले तिसरे पंच आशुतोष व्यवहारे सर यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. मी विपुलजी वजे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आशुतोष व्यवहारे सरांचा आपण यथोचित सन्मान करायचा. या सर आशुतोष व्यवहारे सर अगदी नामांकित त्रिमूर्ती ज्यांच्या माध्यमातून आपण म्हटलं जातं आशुतोष व्यवहारे यांचा यथोचित सन्मान मायाची शॉल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जात आहेत. मान्यवरांचे खूप खूप आभार. मी आशुतोष सरांना थांबवतो. एक मिनिट फक्त शुभेच्छा द्या. नाही फक्त ओके आवाज मात्र त्यांचा थोडासा बसलेला कारण उन्हाचं रखरखत ऊन आहे आणि त्याच्यामध्ये थंड पाणी प्राशन केल्यानंतर थोडासा घशाला त्रास होणारच आहे. धन्यवाद सगळ्या पंचांना. आपण उत्तम अशी जबाबदारी पार पाडलेली आहे. मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा तिन्ही पंचांना आणि डीजे मास्टरला आपल्याला मिलिंदजी किनी सन्मानित करू इच्छित आहेत. तिन्ही पंच आणि डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून 3 पंच आणि डीजे मास्टरसाठी प्रत्येकी 300 रुपये शिवसेना शाखा प्रमुख खराटरा आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका तिन्ही पंचांनी सुद्धा यायचा. पंच तिन्ही पंचांनी एकत्रित या. तिघांनाही प्रत्येकी 300 रुपये देऊन आणि तसेच डीजे ऑपरेटरला आणि परेशजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. या पंच पंचांनी या वेळेला सांगितलेलं की पुढच्या वर्षी जे वर्ष 16 असेल त्यावेळेला मात्र मी आवर्जून माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेन. या ठिकाणी सन्मानित केले जात आहेत. वेल डन. आपली कामगिरी अगदी लाख मोलाची आहे. 3 पंचांपैकी एका पंचाने कोणीतरी मनोगत व्यक्त करायला हवं. अजितजी मात्रे आपणास धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. प्रत्येक दिवशी होणाऱ्या सर्व सामन्यांचा अचूक गोळाबोरीच करून योग्य गुणांकन करण्याचे महत्त्वाचे काम ज्यांनी पूर्ण केले असे आपल्याला लाभलेले गुणलेखक म्हणजे आदरणीय सन्माननीय अमर पाटील.
मी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आणि वासिम शेख आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अमरजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावात. मायेचे शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह तसेच त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या होत्यात अमरजी पाटील. DJ Mahesh Suspense Mahesh Suspense Mahesh धन्यवाद सर. गैलाई मंडपचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या मुख्य मंचाचे लाईट जरा या ठिकाणी लावायचे. आपल्या अनोख्या शैलीत, आपल्या आवाजाच्या जोरावर प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, खेळाची खडानखडा माहिती क्रीडा रसिकांपर्यंत ज्यांनी पोहोचवली, शब्दाच्या माध्यमातून जणू चित्रच आपल्या समोर रेखाटलं, एक चित्र उभं करून आपल्याला मैदानाशी जोडून ठेवलं, असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आपल्याला लाभलेले आहेत. नक्कीच. आणि असे लाडके समालोचक ग्रामीण भागामध्ये जन्म झाला असला तरी काय झालं, माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावरती अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलं, मी आमंत्रित करतोय आडणे गावचे सुपुत्र सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. आणि मंडळाकडून एक विनंती आहे सर की पुढच्या वर्षीची तारीख डिक्लेअर झालेली आहे 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी, ही नक्कीच आपण आत्ताच अधोरेखित करायची आहे. मी सन्माननीय मिलिंदजी किनी आपणास विनंती असेल त्यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक सुद्धा आपल्याला प्रदान करणार आहेत. म्हणून मी मिलिंदजी किनी यांना सांगतोय की आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करा प्रमोदजी शेडगे सरांना. आणि पुढचे 9 दिवस 1 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 ही मात्र कमिटमेंट आपण जाताना या ठिकाणी नक्कीच करणार आहात. कारण 2 मिनिटं आपण बोलणार, कारण खूप बोलून बोलून आपण थकले असाल तरी पण ही 2 मिनिटं शेवटची आहेत ती नक्कीच. तसेच मिलिंदजी किनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. हे कलागुणांना वाव देणं जर कोणाकडे जर कला असेल तर ते आपण पाहतोय मिलिंदजी किनी आणि परेशजी शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा. एक मिनिट, आपणास सुद्धा सन्मानित केले जात आहेत. परेशजी शिंदे यांच्याकडून आपला सन्मान होणार आहे, पुन्हा सन्मान होतोय परेशजी शिंदे यांच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि 500 रुपये देऊन प्रमोदजी शेडगे यांना सन्मानित केले जातात. वेल डन प्रमोदजी शेडगे. प्रमोदजी शेडगे 2 मिनिटं फक्त आपले घेतोय. मला माहिती आहे आपण थकलेले आहात तरी पण दोनच मिनिटं. पुढच्या वर्षीची कमिटमेंट मात्र आपल्याला करावी लागेल कारण वचनबद्ध व्हावं लागतं. कमिटमेंट ही खूप महत्वाची आहे. 1 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 एकविरा चषक पर्व 16 आपल्या समोर येत आहेत प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर, त्याचप्रमाणे मॅडम आणि खास करून रुपेजी पाटील यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. एक शांत स्वभावाचे जे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मी प्रत्येकाला विनंती करेन की रुपेजी पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेतली, भुकेची तमानं बाळगताना 9 दिवस सातत्याने झटत राहिले, सकाळी सूर्य पाहणं आणि रात्रीचा चंद्र. मात्र याच गोष्टी मॅडमला सुद्धा माहिती असेल की फॅमिलीला वेळ न देताना त्यांनी मैदानाला वेळ दिला. आणि अशा प्रकारचे फार कमी जण असतात की ते जन्माला येतात आणि जन्माला येतानाच काहीतरी आपल्याला करून दाखवायचे आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या वडिलांसाठी. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे रुपेजी पाटील. मी यांना एक ग्वाही देतो की पुढच्या वर्षात कमिटमेंट करेन की 1 ते 9 फेब्रुवारीला कोणतीही स्पर्धा मी घेणार नाही, ही तुम्हाला आत्ताच या ठिकाणी कमिटमेंट करतो. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. साखरेकरांचा धन्यवाद, नरेशजी पाटील, पाटील परिवाराचा, राजूजी पाटील साहेब, जयवंत पाटील साहेब, किशोरजी वजे साहेब, त्याचप्रमाणे मिलिंदजी दनका साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि खास करून हार्दिक भोजनालय यांनी जी मात्र या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 64 टीमला जेवण दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली.
आणि रुपेजी पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. मला वसई विरार गट करण्यासाठी आपण कमिटमेंट केली होती, ती मात्र मी पूर्ण केली. जर कधी चुकलो असेल तर क्षमस्व असेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. आणि आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर मी आमंत्रित करतोय, असं म्हणतात ज्यांचे शब्द आहेत बहारदार, आवाज आहे दमदार, तो आहे भाडोलीचा सरदार, ज्याची कॉमेंट्री आहे असरदार, मनोज पाटील. ज्याचा आवाज ऐकण्यासाठी कान आसुसलेले असतात, म्हणूनच मी म्हणतो की ज्याचे शब्द आहेत बहारदार आणि आवाज आहे दमदार, असा भाडोलीचा सरदार मनोज पाटील. खरंच शब्द फेक पाहावी ते या समालोचकांकडून, कारण शब्दाच्या फेकीने एखाद्याला खिळवून ठेवण्याचं काम असेल ना, तर मनोज पाटील सर खरंच आय एम हॅट्स ऑफ यू. तुमची शब्द फेक खरंच खूप छान आहे. मी जयवंतदादा पाटील आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मनोजजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक सुंदर आवाज आपण पाहतो आणि अभिमान आहे की हा आवाज आपल्या पंचकृषीतला आवाज आहे. मनोजजी पाटील भारदस्त आवाज आहे, दमदार आवाज आहे, शब्द फेक चांगली आहे आणि कानाला हवा असा ऐकावा असा वाटणारा असा आवाज मनोजजी पाटील. मी परेशजी शिंदेने सुद्धा आमंत्रित करतोय की ते सुद्धा सन्मानित करू इच्छित आहेत. बोलायला मी मिलिंदजी किनी आपणास आमंत्रित करतोय, हे सन्मानित करू इच्छित आहेत. मनोजजी पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, उत्कृष्ट समालोचन ज्यांच्या माध्यमातून होत असतं. मनोजजी पाटील यांना 500 रुपये देऊन सन्मानित करतायत आपले लाडके मराठी दणका मिलिंदजी काशीनाथ केनी, शिवसेना शाखा प्रमुख खराटरा. तसेच साखरे गावचं एक व्यक्तिमत्व परेशजी शिंदे यांचे बंधू, म्हणजेच परम मित्र, कारण परम मित्र बंधू समान असतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी 500 रुपये देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. अगदी सुंदर या ठिकाणी हा फोटो मात्र नक्कीच आज आपण स्टेटसला पाहणार आहोत. मनोजजी पाटील आपणास सुद्धा विनंती असेल आपलं मनोगत या ठिकाणी मात्र अगदी काही मिनिटात व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर रुपेशजी पाटील साहेबांनी आम्हाला इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही सर्वप्रथम आभार व्यक्त करतोय. खरोखरच सर्वांनी भरभरून कौतुक केलं. बोलण्यासारखं आता काही शिल्लक राहिलं नाही. ऑल इज वेल अशी स्पर्धा होती आणि सर्व काही श्रेय जात आहे ते रुपेशजी पाटील साहेबांना आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी पाटील. तदनंतर आपण जाऊया ज्यांची साथ मला आतापर्यंत सर्वांचा आभार आणि स्वागत केलेला आहे, परंतु आता आपण करूया या 2 सूत्रसंचालक आणि सूत्रसंचालिका, नवसई गावातील अनमोल रत्न आणि आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते असे आदरणीय सन्माननीय परेश कुडू सरांना अतिशय चारोळी सुंदर पद्धतीने कोणत्या क्षणाला कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने पाहुण्याचं यावेळेला प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. त्यासाठी परेश कुडू सरांची अफाट मेहनत या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि परेश कुडू सरांना मी विनंती करेन की आपण समोर या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया स्वागत. यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी रुपेशजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान अभिमान आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्या परेश कुडू सरांसाठी येऊ द्या. ग्रामीण प्रीमियर लीग पासून सुरुवात, अग्री प्रीमियर लीग पासून सुरुवात जी आपण सातत्याने पाहिलंय, एबी ट्रॉफी पर्यंत आपण त्यांचा प्रवास पाहिला नाईटच्या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे यंदा भंडारी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ऑक्शन मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. परेशजी कुडू सर, या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करेन रुपेशजी पाटील, कारण हे आयोजन पाहिलं ना तर अगदी असं वाटतं की आपण स्वप्नामध्ये आहोत. कारण कमी प्रवेश फी मध्ये जेवण देणं, टी शर्ट देणं आणि इतकं चांगलं मैदान आपण या साखरेच्या ठिकाणी आज पाहतोय. अगदी खूप आनंद होतोय की मला या एकविरा चषक मध्ये समालोचनाच्या बरोबरच मला सूत्रसंचालन करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतोय. आणि पुढील खूप वर्षांसाठी नक्कीच रुपेशजी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा असतील.
थँक्यू सो मच. तदनंतर माझ्या जोडीला नेहमीच अगदी चांगल्या पद्धतीने ज्या निवेदिका म्हणून काम सांभाळतायत, अतिशय सुंदर चारोळी ज्यांची शब्दरचना अचूक असते, अशा माझ्या सहकारी सन्माननीय सौर्या पाटील मॅडम या ठिकाणी यांचा सुद्धा गोड सन्मान या ठिकाणी आपण करू इच्छितोय. मी संपदा वजे मॅडम आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रिया रुपेश पाटील मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे. वेल डन मॅडम. अगदी समर्पक शब्दामध्ये आपण कमी शब्दामध्ये खूप सारं मोलाचं अगदी त्याच्यामध्ये गाभा असतो असे शब्द आपण नेहमीच वापरत असतात आणि त्या शब्दातूनच आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा करत असतात आणि हा सन्मान नक्कीच लाख मोलाचा असतो. तदनंतर मी आमंत्रित करतोय मंडप डेकोरेटर, गैलाई मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर कोणी असतील तर त्यांना मी प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी होऊ इच्छितो आहे. गैलाई मंडप डेकोरेटर, मी विश्वनाथजी दत्तात्रय पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गैलाई मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विश्वनाथजी दत्तात्रय पाटील. बसण्यासाठी उत्तम स्टेज, मैदानाच्या सभोवती प्रेक्षकांच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून उत्तम व्यवस्था ज्यांनी केली असे गैलाई मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी यांचा सन्मान होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. तदनंतर आपण मुख्य पारितोषिक सोहळ्याकडे वळूया. गेले 9 दिवस आपण या एकविरा चषक या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. या 9 दिवसातून 8 संघ क्वालिफाय झाले आणि या 8च्या 8 संघांना मात्र पारितोषिक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. क्रमांक 8 हा बहुमान जातोय कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे यांच्या स्मरणार्थ परेशजी शिंदे यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 10,555 व निसारभाई खान सोपारा यांच्याकडून एक चषक. मी सुनीलजी वजे तसेच परेशजी शिंदे आणि विपुलजी वजे आपणास तिघांनाही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण प्रदान करायचा आहे. 8वा क्रमांक 8 मानकरी ठरतोय वीर तानाजी पारगाव. वीर तानाजी पारगाव या संघाचे प्रतिनिधी, कॅप्टन तसेच कोणी खेळाडू असतील तर त्यांना मी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. वीर तानाजी पारगाव. रोख रक्कम रुपये 10,555 जे कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे यांच्या स्मरणार्थ परेशजी शिंदे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले व निसारभाई खान सोपारा यांच्याकडून चषक 8व्या क्रमांकाचं चषक प्राप्त झालं. वेल डन वीर तानाजी पारगाव. मान्यवरांचे खूप खूप आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर पुढच्या एका आपण शाही सन्मानाकडे वळणार आहोत. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा. कारण जे कामासाठी काम करतात ना त्यांचे नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरून कामाची ओळख होते. नक्कीच असं तुमचं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हे साकारते
एकविरा चषकचं हे 15वं पर्व मी आमंत्रित करतोय रुपेशजी पाटील यांना प्रथमतः मी मनोगत करण्यासाठी आमंत्रित करतोय. तदनंतर आपण त्यांचा शाही सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी रुपेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांना नमस्कार. जय एकविरा, आई माऊलीचा. उदो उदो. मी आज हे सर्व करू शकतो त्याच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे बोलू का नको बोलू? बोला बोला. मी सर्व करू शकतो त्याच्या मागचं एकच कारण म्हणजे माझ्या एकविराचा मला आशीर्वाद जो माझ्या पाठीशी आहे म्हणून मी करू शकतो. त्यासोबत मला जे दाते लाभलेत, जे मला सर्व सहकार्य करतात, त्यांना माझी एकच विनंती असेल की तुम्ही तुमचं सहकार्य मला असंच राहू आणि आज जे आपण 15व्या वर्षात आहेत ते आपण असंच निरंतर चालत राहू. आणि मी माझ्या गावकऱ्यांकडून मला खूप सहकार्याची अपेक्षा करतो, त्यांनी मला सहकार्य करावं हीच माझी एक माफक अपेक्षा आहे त्यांच्याकडून. बाकी बस मी काय जास्त बोलू शकत. मी राजूदादा पाटील तसेच मिलिंदजी केने आणि किशोरजी वजे आपणास आमंत्रित करतो की आपण रुपेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान, शाही सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. या आपण सुद्धा या. परेशजी शिंदे आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. जोरदार जोरदार टाळ्या होत्या रुपेशजी पाटील यांच्यासाठी. असंच रुपेशजी पाटील, आपण फक्त पुढाकार घ्या, आपल्या पाठीशी सर्वजण आहेत. अगदी जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत मिलिंदजी काशीनाथ केने आपल्या सोबत असणार आहेत असं ते आश्वासन देत आहेत. आपण ऐकूया त्यांच्या शब्दातून. रुपेश पाटील साहेब, या साखरे गावाचा मला भरपूर प्रेम आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सर्व गावात जिथे जिथे मॅच होतात मला सर्वांचा आमंत्रण आणि मेसेज येतात का आमच्या गावात मॅच आहे, तुम्ही या. सर्व ठिकाणी जातो आणि माझं मी कार्य आहे ते मी करतो. आणि आज रुपेश भाऊनी एवढं या साखरे गावामध्ये भव्यतेवर मॅच भरवली, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि या साखरे गावाचे सर्व मंडळींचे मी आभार मानतो. आम्हाला तुम्ही साथ देताय, अशीच साथ मला दरवर्षी बोलवा. मी दरवर्षी तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी फायनलला एक दिवशी येऊ शकतो. धन्यवाद सर्व रुपेश भाऊचे आणि साखरे गावाचे सर्वांचे मी आभार मानतोय. एवढंच बोलून मी 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जयेश घरत यांना मी आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅच, फायनलची मॅन ऑफ द मॅच, ज्याने लगातार 3 षटकार सुद्धा खेचले गेले, त्याचबरोबर 62 धावांची खेळी ज्याच्या बॅटमधून साकारली. त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. जर जयेश घरत नसेल तर प्रतिनिधींनी या. मी मिलिंदजी केने यांनी लगातार 6 षटकार 3 षटकार मारले म्हणून 500 रुपये आणि अर्धशतक झळकावलं म्हणून 500 रुपये देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी निशांतजी वनमाळी यांनी सुद्धा यायचं. निशांत वनमाळी लगातार 3 षटकार, निशांत वनमाळी यांना सुद्धा 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं विशेष कौतुक. तदनंतर क्रमांक 7, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर
म्हणजे आपल्यातील दृढ निश्चय. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अशक्याला ज्यांनी शक्य करून दाखवलं आणि 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. या संघासाठी एक उत्कृष्ट चषक निसारभाई खान सोपारा यांच्या माध्यमातून प्राप्त झाले व रोख रक्कम रुपये 12,555 श्री कमलाकर नारायण पाटील सरपाडा यांच्याकडून प्राप्त झाले. मी त्यांनाच आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कौतुक करायचं आहे. क्रमांक 7 जय भवानी दांडाखाडी. जय भवानी दांडाखाडी संघाचे प्रतिनिधी, संघाचे खेळाडू मी कमलाकरजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जय भवानी दांडाखाडी. विजेत्यांचं विशेष कौतुक, मान्यवरांचे खूप खूप आभार. तदनंतर आपण जाऊया क्रमांक 6. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं आणि शेवटपर्यंत ज्यांनी प्रयत्न करून 6व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेला संघ आहे कनाद रायडर्स बहाडोली. निसारभाई खान सोपारा यांच्याकडून चषक, तसेच कैलासवासी श्री जनार्दन कृष्ण गायकवाड सांगली, पांडुरंग स्वामी पद्मनाभ शिष्य अखिल संप्रदाय भारती यांच्या स्मरणार्थ राजू पाटील साखरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 14,555 मी राजू दादांना आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कनाद रायडर्स बहाडोली क्रमांक 6. मान्यवरांचे खूप खूप आभार. विजेत्यांचं विशेष कौतुक. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी चालेल, पण हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्या हातामध्ये आहे. आणि असाच संघ क्रमांक 5 चा मानकरी ठरतोय. तानसा किंग कोपर नासिरभाई खान सोपारा यांच्याकडून एक उत्कृष्ट चषक व मंडळाच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 16,555. मी जयवंतजी पाटील आपणास विनंती करतोय, जयवंतजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. निसारभाई खान यांच्या माध्यमातून चषक व मंडळाकडून 16,555 रुपयाचं रोख पारितोषिक बारक्या शेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केले जात आहेत. खूप खूप अभिनंदन अमित अँड हार्ड लक. मी गार्गेशला या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपलं बक्षीस या ठिकाणी बाकी आहे. परेशजी शिंदे यांच्याकडून बक्षीस आपणास प्राप्त झालं होतं. 300 रुपयाचं पारितोषिक आहे. गार्गेश कनाद रायडर्सचा गार्गेश आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. परेशजी शिंदे यांच्याकडून 300 रुपये देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. धन्यवाद. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. नक्कीच. आणि क्रमांक 4 चा मानकरी ठरतोय एनसीसी सफाळे. एनसीसी सफाळे एक आकर्षक ट्रॉफी निसारभाई खान सोपारा तसेच मंडळाकडून 18,555 रुपये मी हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी सर्व महिला वर्गांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्व महिला वर्ग जे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण एनसीसी सफाळे यांना सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम रुपये 18,555. जोरदार टाळ्या होऊ द्यात. एनसीसी सफाळे. तदनंतर क्रमांक 3 कडे आपण वळूया. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे, कारण संधी ही येत नसते, आपण ते आपल्या कार्यातून निर्माण करत असतो.
आणि हे क्रमांक 3चा मानकरी ठरतोय निसारभाई खान सोपार यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी तसेच मंडळाकडून रोख रक्कम रुपये 20,555 हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विश्वनाथजी दत्तात्रय पाटील, चिंतामणजी वझे साहेब तसेच परेशजी शिंदे आपणा सर्वांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. क्रमांक 3चा मानकरी ठरतोय रिद्धी 11 मनोर. निसारभाई खान सोपारा यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी व मंडळाकडून रोख रक्कम रुपये 20,555. हा संघ मनोज पाटील यांनी प्रायोजकत्व या संघाचं स्वीकारलं होतं. मनोज पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय रिद्धी 11 मनोर. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे विशेष आभार. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू काही जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो. नक्कीच. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय किशोरजी वझे, विपुलजी वझे आणि सुनीलजी वझे आपणास या तिन्ही मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, कारण असं म्हणतात हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते हैं आणि असा बाजीगर असलेला संघ आपण पाहतोय सरगम सरपाडा नासिरभाई खान यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी व मंडळाकडून रोख रक्कम रुपये 25,555 रुपये. यस, वेलकम सरगम सरपाडा. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे खूप सारं कौतुक. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं विशेष कौतुक. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे वळूया, कारण सर्वांचं लक्ष या पारितोषिकांकडे असणार आहे. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो आणि कोणताही शॉर्टकट न घेता आपल्या चेंडूच्या गतीने अनेकांना चित करत उत्कृष्ट गोलंदाजी ज्यांनी केली व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो नावारूपाला आला तो गोलंदाज, आणि अशा गोलंदाजाला आपण सन्मानित करणार आहोत. एक उत्कृष्ट ट्रॉफी कैलासवासी दशरथ वामन चौधरी यांच्या स्मरणार्थ महेश चौधरी अमरापूर यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी आहे. तसेच सचिन पाटील अर्थातच दादा जलसार यांच्याकडून एक आकर्षक शूज आहेत. तसेच अयुध स्पोर्ट्स मनोर यांच्या माध्यमातून टी शर्ट आहेत. असं हे सर्व पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर 2024, एक वेळा चषक साखरे, आणि हा किताब जातोय. यामध्ये 2 गोलंदाज नामांकित झाले होते, त्यामध्ये बाजी मारतोय रिद्धी 11 मनोर चा गुल, मिस्टर गुल. 14 विकेट ज्याने घेतले आहेत अशा मिस्टर गुलचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जयवंत दादा पाटील. आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. उमर गुल म्हणून ज्यांना अगदी प्रेमाने ओळखलं जातं, अनेकांच्या दांड्या ज्याने गुल केलेल्या आहेत म्हणूनच तो उमर गुल. आणि ह्या रेस मध्ये दुसऱ्या क्रमांकात होता विनायक, ज्याने 11 विकेट आतापर्यंत घेतलेल्या होत्या आणि मात्र बाजी मारतोय तो गुल. रिद्धी 11 मनोर, वेल डन. संघर्षामुळे तुमची क्षमता वाढते, तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते. आपल्या बॅटच्या साथीने अनेक गोलंदाजावर ज्याने मात केली, अक्षरशः
कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या धावा थांबवता आल्या नाहीत असा उत्कृष्ट फलंदाजाचा तुरा ज्याच्या माथी रोवला गेला असा खेळाडू म्हणजेच आणि ह्याच खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. कैलासवासी सुमती जनार्दन साने यांच्या स्मरणार्थ किशोर साने यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी, सचिन पाटील दादा जलसार यांच्या माध्यमातून शूज व आयुध स्पोर्ट्स मनोर यांच्या माध्यमातून टी शर्ट असं चषक, शूज आणि टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल. यामध्ये सुद्धा 2 फलंदाज होते. किशोरजी साने जर असतील तर त्यांना मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय. किशोरजी साने, कारण ज्यांच्या माध्यमातून हे चषक प्राप्त झालेले उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या बॅट मधून निघाल्या 156 धावा, मी आमंत्रित करतोय इंदुमती स्मृतीचा खेळाडू जयेश. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजू पाटील साहेब. आपणास विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे जयेश इंदुमती स्मृती अर्नाळा. 156 धावा. तदनंतर सेकंड रँक वरती होता मिस्टर चेतन, 126 धावा. टी शर्ट, ट्रॉफी आणि शूज देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. थँक्यू व्हेरी मच साखरे टीम. जयेश गरत इथे नसल्यामुळे मी हे पारितोषिक घेत आहे. जयेश गरत आम्हाला अंडरमला एक मोठी टुर्नामेंट आहे तर तिकडे खेळण्यासाठी सगळेच आमची टीम गेली आहे, कारण आमची सॅटर्डे संडे खूप धावपळ असते. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. खूप खूप शुभेच्छा असतील जयेश. आज तू इथे नाही आहेस, खेळण्यासाठी पुढे गेलेलेस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर. आपल्या संघासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही करत असतो. कोणी विकेट घेऊन तर कोणी धावा करून. पण आपल्या संघासाठी ज्याने धावा रोखून क्षेत्ररक्षणाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली व क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली, अशा या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सन्मानित केलं जाईल. ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे, सहदेव सुरेश पाटील, पोलीस पाटील साखरे यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. तसेच आयुध स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट प्राप्त झालेले आहेत. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी वसीमजी शेख आपणास आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सरगम सरपाड्याचा विश्वासला आमंत्रित करतोय. विश्वासचा विश्वास आहे. यस, मी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अगदी विकेटच्या पाठीमागे फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे असा हा विश्वास. असं म्हणतात ना, जिन्हें अपने कदमों के काबिलियत पर विश्वास होता है वही आखिर मंजिल तक पहुंचता है. यस, आणि या ठिकाणी विश्वासला मी इकडे थांबवतोय. आपल्या कमलाकरजी पाटील जे आपले सतत आपल्याला ऊर्जा, प्रोत्साहन, प्रेरणा देतात, त्यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. 500 रुपये देऊन सन्मानित केलं जात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा किताब 2024 एकविरा चषक साखरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी विश्वासला या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विश्वास. आता आयोजनाबद्दल सर्वांनी सांगितलं. मी एकच सांगतो का ही टुर्नामेंट आहे ना, हे प्रत्येक वीकमध्येच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही समजून जा का आम्हाला ही टुर्नामेंट किती आवडली असेल आणि यामागचं आयोजन किती मोठं असेल की आम्ही सांगतो प्रत्येक वीकला या इकडे अशा सेम टू सेम टुर्नामेंट पुन्हा पुन्हा व्हाव्यात. त्या पॉसिबल नाही आहे, पण आम्ही ज्या इच्छा व्यक्त करतो यावरून तुम्ही समजायला हवं की आयोजन किती चांगलं आहे. नक्कीच सर्वांना हवीशी वाटणारी अशी स्पर्धा आहे एकविरा चषक साखरे. तदनंतर मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे आपण वळूया. कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात एक चावी जी असते ना ती त्या कुलपाची असते. जुडगा मोठा असला तरी कुलूप मात्र एकाच चावीने उघडतं. आणि मालिकावीर बनून ज्याने
मालिकावीर या कुलपाची चावी उघडलेली आहे. जे कुलूप उघडलंय असा खेळाडू आहे. आणि या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. राजनजी घरत पारगाव यांना मी आमंत्रित करतोय. राजनजी घरत, कैलासवासी कमलाकर विठ्ठल घरत यांच्या स्मरणार्थ राजनजी घरत यांच्या माध्यमातून चषक प्राप्त झालेले आणि ही ट्रॉफी जाते या संपूर्ण सामन्यांमध्ये ज्यांनी 193 पॉइंट मिळवून प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे. 83 धावा, 11 विकेट, 193 पॉइंट मिस्टर विनायक फ्रॉम इंदुमती स्मृती अर्नाळा. विनायक भोईर याला मालिकावीराने सन्मानित केलं जाईल. चषक देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजनजी घरत. मान्यवरांचं खूप खूप आभार असतील. विनायकला मी इथेच थांबवतोय, अजूनही आपल्यासाठी खूप पारितोषिक आहे. तदनंतर आपल्याला अजून एक चषक प्राप्त झालेलं आहे. हे चषक एकविरा चषक साखरे मंडळ यांच्या माध्यमातून मालिकावीरचं हे चषक आहे. मी मनोज पाटील, राकेश पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दुसरी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. विनायक भोईर एक उत्कृष्ट खेळाडू आपण ज्याला म्हणतोय, अगदी द स्काय सूर्या याच्या बरोबर ज्याने कित्येक ग्राउंड गाजवलेले आहेत असा विनायक भोईर. मान्यवरांचा खूप खूप आभार. मी विनायकला अजून तिथेच थांबवतोय. जास्त हात लागतील कदाचित तर आपला प्रतिनिधी बोलवून घ्या. त्यानंतर बॅट आहे श्री रोहन गावड, ओमकार बॉईज एडवन यांच्याकडून एक आकर्षक बॅट. मी नरेशजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बॅट देऊन सन्मानित करायचं आहे. म्हणजे 2 चषक आणि एक बॅट देऊन सन्मानित केलं जाते. मॅन ऑफ द सिरीज विनायक भोईर फ्रॉम इंदुमती स्मृती अर्नाळा. मान्यवरांचा खूप खूप आभार. मी या ठिकाणी विनायक भोईरला थांबवतोय. अतिशय सर्वांच्या नजरा असतात विनायकवरती, कारण जिथे जिथे अर्नाळा संघ असतो खूप जण येतात विनायकला पाहण्यासाठी आणि विनायकची बॅटिंग बघण्यासाठी. विनायक, काय म्हणशील या एकंदरीत आयोजनाबद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल? आयोजनाबद्दल मी तर सकाळीच बोललेलो आहे, कारण की अशी टुर्नामेंट मी फर्स्ट टाइम खेळतो आहे. खूप चांगलं ऑर्गनाईज, इवन मी लंचबद्दल पण बोललो आणि प्राईजबद्दल पण बोललो. एंट्री फी कमी आणि असं ग्राउंड म्हणजे खूप कमी ठिकाणी असं बघायला भेटतं. आणि माझा सिरीजचा प्रश्न आला तर मी माझ्या या वर्षीचं पहिलं म्हणजे सिरीज आहे की माझं हेच असतं की टीमला जेव्हा मी माझा सपोर्ट भेटतो तेव्हा आमची टीम नेहमी फायनल जिंकत असते. आणि मी माझा प्रयत्न तेच करतो की मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन तर माझी टीम जिंकत जाईल. नक्कीच ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट फ्युचर. तदनंतर क्रमांक पहिला एकविरा चषक साखरे 2024 चा मानकरी महाविजेता मुकद्दर का सिकद्दर. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. मी हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतोय राजू पाटील. राजू दादा, आपले एक लाडकं व्यक्तिमत्व आणि मंचावरील सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. मी रुपेशजी पाटीलला सुद्धा आमंत्रित करतोय. नासिरभाई खान सोपारा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 55,555 प्राप्त झालेले आहेत. आणि हा किताब जातोय इंदुमती स्मृती अर्नाळा. सर्व खेळाडूंना मी या ठिकाणी एकत्रित आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या होत्यात. इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ महाविजेता ठरतोय. एकविरा चषक साखरे 2024 चा महाविजेता.
मान्यवरांचे विशेष आभार. आणि आई एकविरा चषक साखरे 2024 पर्व 15व या ठिकाणी अगदी थाटामाटात आणि आनंदाने संपन्न झालं. आणि हे संपन्न होण्यासाठी ज्याने अगदी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या सर्वांचं मी रुपेश पाटील यांच्या वतीने पुनश्च एकदा ऋणनिर्देश व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. आणि पुढील वर्षीसाठी नक्कीच तयार राहायचं आहे. दिनांक 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि रजा घेतोय. थँक्यू सो मच. 2 मिनिटं आपण थांबूया. आज एक आनंदाचा दिवस आहे. आगरी प्रीमियर लीगचे सल्लागार आणि एकविरा चषक चे विशेष सहकार्य जे करतायत असे आदरणीय सन्माननीय आम्ही ज्यांना प्रेमाने डॅडी हाक मारतो किशोरजी वझे यांचा आज आयुष्यातील अतिशय सुंदर दिवस, गोड दिवस, 38वी अॅनिव्हर्सरी, 38वा लग्न वाढदिवस या ठिकाणी आहे. आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या होऊ द्यात सन्माननीय किशोरजी वझे. आम्हाला 2 मिनिटं